बहुत बड़ा हादसा है, क्या आता मी इकडनं आलो आहे, महापौर मॅडमही आहे, आमचे उपमहापौरही आहे, चेअरमॅन आहे, नगरसेवक सुद्धा आहे. नक्कीच आता जाऊन मी तिकडेही भेट देणार आहे. हे पहिला मला माहीत नव्हतं की तिकडे हॉस्पिटलला या ठिकाणी आलो तर एकाचा उपचार चालू आहे, त्यालाही मी भेट देणार आहे. सर हिंदी में सर हिंदी में क्या कहेंगे इतनी बड़ी दुर्घटना है? डाउन एंड स्टैंडिंग का उनको भी आके एक बार करना चाहिए था, देखना चाहिए था ना सर। फायर डिपार्टमेंट जो है हमारा, डिज़ास्टर के लिए फायर डिपार्टमेंट ही हमारे तज्ञ लोग होते हैं, क्योंकि ये एक्सीडेंट घटी है. बिल्डिंग गिरना अलग विषय है, ये अलग. आज जो घटना घटी है बहुत ही दुखद घटना है, एक का निधन हुआ इसलिए पुलिस भी इसकी जांच कर रही है और हमारे एमपीएमसी के अधिकारी भी है कि ये एक्सीडेंट क्यों हुआ इसलिए. लेकिन उसके पहले उसका जो क्रेन गिरी है उसका आधा पार्ट अभी भी पेंडिंग है. पहला उसको डिसमेंटल करना या वो कहीं धोखादायक तो नहीं कि और वापस ना गिर जाए, इसलिए सबसे पहले उस दिशा में कार्रवाई कर रही है. पुलिस पंचनामा कर रही है और फिर ये हादसा हुआ इसलिए हुआ इसकी जाँच. घटनास्थळी आलाय, काय तुम्ही पूर्ण घटना सांगा. ओके. इथे JKIRS या बिल्डिंगमध्ये एक क्रेन पडलेली आहे. त्या क्रेनमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि 8 ते 10 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे आणि एक व्यक्ती ह्याच्यामध्ये जखमी पण आहे. जे जखमी आहे त्यांच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे आणि आम्ही आता ह्याच्यामध्ये पुढील तपास करत आहोत. तर चौकशीनंतर जो जबाबदार असेल त्याच्यावर आपण गुन्हा नोंदवणार. येस, ह्याच्यामध्ये जो कोणी रिस्पॉन्सिबल असेल त्याच्यावरती कायद्याप्रमाणे जे काही कारवाई होईल ते होऊन जाईल. मीरा भाईंदरमधील JP इन्फ्रामध्ये एका बिल्डिंगचं काम चालू होतं आणि त्या बिल्डिंगच्या कामाच्या वर 11व्या फ्लोअरवरती क्रेन होती. तुम्ही पाहू शकता ही जी क्रेन आहे ती 11व्या फ्लोअरवरून खाली पडलेली आहे आणि त्यामध्ये इथे बिल्डिंग इन्फ्रा त्या बिल्डिंग जी वाहनं उभी होती त्या पूर्णपणे वाहनांचं नुकसान झालेलं आहे. 2 व्हीलर आहे, त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर उजव्या साईडला पूर्ण जेवढ्या 4 व्हीलर होत्या त्यांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ही ट्रेन कशी पडली, का पडली हा आता त्याचा चौकशीचा विषय आहे. मात्र यामध्ये एक जण घायल झाल्याची माहितीसुद्धा मिळालेली आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. मात्र ही दुर्घटना जी घडली ती वाईट अशी दुर्घटना घडलेली आहे. संध्याकाळच्या 7च्या सुमारास ही घटना घडलेली आहे. मोठ्या प्रमाणात 4 व्हीलर गाड्यांचं त्याचबरोबर 2 व्हीलर गाड्यांचं बिल्डिंग मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. घटनास्थळी ते भयानक घटना जी आहे ती इथे घडलेली आहे. यामध्ये एक जणांचा मृत्यू झालेली प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारच्या घटना ह्या मीरा भाईंदरमध्ये सतत घडत आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी प्रशासनाने याची दखल घेण्याची गरज आहे. मी वैभव घाग, TV9 मराठी, मीरा भाईंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.